तर ठाकरे बंधूंचा विजयी मेळावा झाल्यानंतर गुणरत्न सदावर्ते यांनी पुन्हा एकदा ठाकरे बंधूंना डिवचलंय। देशातील चळवळी विचारांवर उभ्या राहतात, हिंदी भाषा अनिवार्य केलीच पाहिजे, सरकारनं शासन निर्णय पुन्हा लागू करावा अशी मागणी पुन्हा एकदा गुणरत्न सदावर्तेंनी केली आहे। ठाकरे बंधूंविरोधात पुढच्या आठवड्यामध्ये याचिका दाखल करणार असल्याचा इशाराही यावेळी सदावर्तेंनी दिलाय। हिंदीचा इतका तिरस्कार असेल तर उद्धव ठाकरे यांनी दोपहरचा सामना बंद करावा असं देखील गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलंय। हिंदी महाराष्ट्रात शिकवायला सरकारकडे विनवणी करणार, न्यायालयात डंकेकी चोट पे जाणार। हिंदी महाराष्ट्रात शिकलीच पाहिजे। जे गरिबांच्या मुलांचं नुकसान होणार आहे, श्रीमंतांच्या नाही, याकरिता शासनाने जो शासन निर्णय मागे घेतलाय तो पुनश्च लागू करा। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची जे गुंड प्रवृत्तीची जी कार्यकर्ते आहेत आणि राज ठाकरेची जी विधान आहेत, जी कथनी आणि करणी कशी असावी, कसे व्हिडिओ करावेत, या सगळ्या संबंध बाबी घेऊन उच्च न्यायालयात जाणार आहोत। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेवर कारवाई व्हावी म्हणून।